नमस्कार, माझे नाव हर्ष शुक्ला जातोडे. मी इयत्ता 5वीच्या वर्गात शिकतो. माझे शाळेचे नाव ZPPS रैतापूर स्कूल आहे आणि आमच्या शाळेत पुस्तक वाटप झाले होते. मग त्यामधून मी एक पुस्तक घेतले. त्या पुस्तकाचे नाव साप असे होते आणि मी ते पुस्तक वाचले. तर त्या पुस्तकामध्ये खूप सारे शिकण्याच्या गोष्टी होत्या. म्हणजे एके दिवशी मंजू आणि सात्विक ते जंगलामध्ये भटकत होते. तेव्हा त्यांना एक सापाचे अंडे आणि साप दिसला. मग त्यांना खूप भीती वाटली, पण त्यांनी आवाज नाही काढला. मग ते एके दिवशी परत गेले. मग त्यांनी पाहिलं की सापाचे पिल्लू निघले होते आणि तेव्हा सापाचे पिल्ले त्यांचे आई तेव्हा जेवण घेऊन आणत होती. तेव्हा त्यांनी त्या सापाने बघितले. मग सापाने ठरवले की जेव्हा येईल तेव्हा मी यांना मग एके दिवशी ते मुलं परत आले. मग साप मागं येऊन त्या दोघांना खाऊन घेतले. पण तिथे एक माणूस होता. त्यांनी मुलाला काढून घेतले, पण मुलगी खाऊन घेतली. मग त्या लोकांना ते साप मारले. मग तो साप पळाला, पण तो खूप जखमी झाला होता. तो असं रात्रीच्या अंधारामध्ये भटकत होता. तेव्हा त्या सापाला चंद्रामध्ये तीच मुलगी दिसली. ते बोलत होती की मी चंद्रिका, मी तुझा बदला घेणार. ठीक.